तर पीएच डायग्राम मध्ये जो प्रेशर आहे तो प्रेशर हा y ऍक्सिस वरती घेतला जातो आणि x ऍक्सिस वरती आपण एंथॅल्पी घेतो. दिसतंय या ठिकाणी P फॉर प्रेशर आपण y ऍक्सिस वरती घेतो, H फॉर एंथॅल्पी ही आपण x ऍक्सिस वरती घेतो. मग याचा जो pH ग्राफ आहे तो या पद्धतीने दिसतो. दिसतंय समजते. या ठिकाणी तुम्हाला सॅच्युरेटेड लिक्विड लाईन दिसतीये. दिसते या ठिकाणी O दिसतंय. ओ पॉइंट कडून इथे कुठपर्यंत C पॉइंट पर्यंत ही जी लाईन आहे त्या लाईनला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. समजतंय. ही जी लाईन आहे ह्या लाईनला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. समजतंय. ही लाईन कोणती आहे सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. ह्या लाईनला सॅच्युरेटेड लिक्विड लाईन का म्हणतो कारण की ह्या लाईनवरती कोणत्याही पॉइंटला आपण जर पाहिलं तर कोणत्याही पॉइंटला आपल्याला काय भेटतं वॉटर भेटतं, पाणी भेटतं. आणि पाण्याचं टेम्परेचर काय असतं सॅच्युरेशन टेम्परेचर असतं. सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे बॉइलिंग टेम्परेचर असतं. म्हणजे ह्या लाईनवरती आपल्याला सॅच्युरेटेड वॉटरच भेटतं कोणत्याही पॉइंटला. मग हे जे पॉइंट आहेत सॅच्युरेटेड वॉटरचे हे सगळे पॉइंट जर आपण एकमेकांना जॉईन केले तर आपल्याला या ठिकाणी एक लाईन भेटते. त्या लाईनला आपण म्हणतो सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. समजतंय. या ठिकाणी O कडून C कडे दिसते तुम्हाला. समजतंय. म्हणजे ही जी लाईन आहे त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. तर ह्या लाईनचा जो लाईनच्या डावीकडे जो पोर्शन असेल त्या पोर्शन वरती काय असेल तर त्या पोर्शन मध्ये जी काही असणार आहे म्हणजे जो काही वॉटर असेल तो लिक्विड फेज मध्ये असेल. समजतंय. या ठिकाणी इमेजिन होत आहे या ठिकाणी काय असणार आहे वॉटर असणार आहे. समजतंय. या लाईनच्या डावीकडे कोणता रिजन असेल म्हणजे वॉटर असेल. म्हणजे वॉटर रिजन त्याला आपण म्हणतो लिक्विड रिजन म्हणतो. समजतंय. या ठिकाणी काय असेल लिक्विड रिजन असेल सगळा. इमेजिन होत आहे या ठिकाणी काय असेल लिक्विड असेल संपूर्ण. म्हणजे हा असेल लिक्विड रिजन. म्हणजे या ठिकाणी पाण्याची जर आपल्याला वाफ करायची असेल तर जे पाणी आहे ते काय असेल लिक्विड फेज मध्ये असेल. ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल लिक्विड फेज मध्ये. समजतंय. म्हणजे ह्या लिक्विड फेज मध्ये या ठिकाणी तो लिक्विड असेल कुठे सॅच्युरेटेड लिक्विड लाईनच्या डावीकडे तो लिक्विड फेज मध्ये असेल. त्यामुळे तो पाणी असेल वॉटर असेल तो. आणि ह्या लाईनवरती सॅच्युरेटेड लिक्विड लाईनवरती आपल्याला काय भेटेल सॅच्युरेटेड वॉटर भेटेल. म्हणजे त्या वॉटरचं टेम्परेचर काय असेल सॅच्युरेशन टेम्परेचर असेल. समजतंय. त्यानंतर नेक्स्ट सॅच्युरेटेड लिक्विड लाईन समजली तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट पुढची जी लाईन तुम्हाला दिसते या ठिकाणी दिसते या ठिकाणी नेक्स्ट लाईन. ही जी लाईन तुम्हाला दिसतीये त्या लाईनला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड वेपर लाईन. दिसते ही लाईन. समजते. की जो C कडून या ठिकाणी दिसतंय C कडून ती इकडे जातीये 2500 दिसतंय त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ही जी लाईन आहे ह्या लाईनला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड वेपर लाईन. काय म्हणतो त्याला आपण सॅच्युरेटेड वेपर लाईन. सॅच्युरेटेड वेपर लाईन. म्हणजे ह्या लाईनवरती कोणत्याही पॉइंटला आपण जर स्टीम जर घेतली तर ती स्टीम कोणती असते सॅच्युरेटेड स्टीम असते. समजतंय. म्हणजे या ठिकाणी हा जो लाईन दिसते सॅच्युरेटेड लिक्विड लाईन त्या ठिकाणी त्या लाईनवरती कोणत्याही पॉइंटला जर आपण स्टीम घेतली तर त्या स्टीमचं टेम्परेचर काय असेल सॅच्युरेशन टेम्परेचरला ती स्टीम असेल. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ड्राय सॅच्युरेटेड स्टीम म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण ड्राय सॅच्युरेटेड स्टीम. या ठिकाणी काय असेल ड्राय सॅच्युरेटेड स्टीम असेल. या लाईनवरती सॅच्युरेटेड लिक्विड वेपर लाईनवरती काय असेल स्टीम काय असेल ड्राय सॅच्युरेटेड स्टीम असेल. म्हणजे ते जे सर्व ड्राय सॅच्युरेटेड स्टीमचे जे पॉइंट आहेत वेगवेगळ्या प्रेशरला ते जर आपण जॉईन केले तर आपल्याला या ठिकाणी एक लाईन भेटती. त्या लाईनला आपण काय म्हणतो ड्राय
सॅच्युरेटेड वेपर लाईन किंवा फक्त सॅच्युरेटेड वेपर लाईन आपण त्याला म्हणतो. ओके, समजतंय? आता या ठिकाणी सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आणि सॅच्युरेटेड वेपर लाईन हे काय होतात, एकमेकांना काय होतात, मीट होतात. आणि कुठे मीट झाले ते सी पॉइंटला. या ठिकाणी दिसतोय सी पॉइंट. सी पॉइंटला ते काय होतात, एकमेकांना मिळतात. ही जी सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे, त्यानंतर या ठिकाणी सॅच्युरेटेड वेपर लाईन आहे, त्या दोन्ही लाईन काय होतात, एकमेकांना सी पॉइंटला भेटतात. मग तो जो पॉइंट आहे, ज्या पॉइंटला ते एकमेकांना भेटतात त्याला आपण म्हणतो क्रिटिकल पॉइंट. त्याला आपण काय म्हणतो, क्रिटिकल पॉइंट. म्हणजे हा जो पॉइंट आहे सी पॉइंट, त्याला आपण काय म्हणतो, क्रिटिकल पॉइंट. क्रिटिकल पॉइंट. मग त्या क्रिटिकल पॉइंटला जे टेम्परेचर असेल त्याला म्हणणार क्रिटिकल टेम्परेचर. त्या ठिकाणी जे प्रेशर असेल त्या ठिकाणी त्याला म्हणतो आपण क्रिटिकल प्रेशर. त्या ठिकाणची जी व्हॉल्यूम असेल, स्पेसिफिक व्हॉल्यूम, त्याला म्हणतो क्रिटिकल स्पेसिफिक व्हॉल्यूम. समजतंय? इमेजिन होतंय? ओके, हे समजलं तुम्हाला? आता या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवा की ही सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे, त्यानंतर ही सॅच्युरेटेड वेपर लाईन आहे. ते दोघी एकमेकांना भेटले क्रिटिकल पॉइंटला. त्या पॉइंटला म्हणतो आपण क्रिटिकल पॉइंट. हे समजलं? आता ही सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आणि सॅच्युरेटेड वेपर लाईन, ह्या दोघांमध्ये जो पोर्शन आहे त्या पोर्शन मध्ये कोणती फेज असेल? त्या पोर्शन मध्ये पहा, या ठिकाणी सॅच्युरेटेड लिक्विड लाईन वरती काय असतं, वॉटर असतं, आणि सॅच्युरेटेड वेपर लाईन वरती काय असते, स्टीम असते. मग या ठिकाणी वॉटरचं कशात रूपांतर व्हायला लागतं, स्टीम मध्ये. समजतंय? म्हणजे इकडून वॉटरचं हळूवारपणे थोड्या प्रमाणात काय होतं, रूपांतर वाफेमध्ये व्हायला लागतं. आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी पहा, वॉटर असतं, वॉटरचं हळूवारपणे काय होईल, वॉटरचं हळूवारपणे काय होतं, स्टीम मध्ये रूपांतर व्हायला लागतं थोड्या प्रमाणात. आणि फायनली या ठिकाणी आपल्याला काय भेटते, स्टीम भेटते या पॉइंटला. समजते? सॅच्युरेटेड वेपर लाईन जी आहे त्या लाईनवरती काय भेटते, स्टीम भेटते. म्हणजे हा जो मधला रिजन आहे, या ठिकाणी काय असेल, दोन फेज मिक्सचर असणार आहे. म्हणजे वेट स्टीम असणार आहे त्या ठिकाणी. वेट स्टीम मध्ये वॉटर पार्टिकल पण असेल आणि दुसरं काय असेल, त्या ठिकाणी स्टीम पण असेल. म्हणजे हा जो रिजन आहे मधला, त्याला आपण म्हणतो वेट रिजन. काय म्हणतो त्याला आपण, वेट रिजन. समजतंय? हा जो रिजन आहे त्याला काय म्हणतो आपण, वेट रिजन. इमेजिन होत आहे? याला काय म्हणतो आपण, वेट रिजन. वेट रिजन काय म्हणतो, या ठिकाणी दोन फेज मिक्सचर भेटतं. म्हणजे पाण्याचं काय होतं, हळूवारपणे रूपांतर होत असतं वाफेमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी पाणी पण असेल आणि जी पाण्यात रूपांतर वाफेत झाले ती वाफ पण असेल. म्हणजे त्या ठिकाणी लिक्विड पण असेल, पाणी म्हणजे लिक्विड फेज मध्ये असेल ते वॉटर, आणि जी वाफ आहे, वाफ म्हणजे स्टीम, ती वेपर फेज मध्ये असेल किंवा गॅसेस फेज मध्ये असेल. मग त्या ठिकाणी टू फेज मिक्सचर आपल्याला भेटतं. समजतंय? त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, काय म्हणतो त्या ठिकाणी वेट स्टीम म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला वेट स्टीम भेटेल. आणि हा जो रिजन आहे जो तुम्हाला मी दाखवलाय, त्या रिजनला आपण काय म्हणतो, वेट रिजन. लक्षात ठेवा, काय म्हणायचं त्याला, वेट रिजन. हे एक लक्षात ठेवा. रिजनला काय म्हणतो आपण, वेट रिजन. समजतंय? ओके, हा वेट रिजन आहे. दिसतंय? या ठिकाणी वेट स्टीम असेल. त्यानंतर अजून एक रिजन आपल्याला भेटतो, तो म्हणजे आता या ठिकाणी सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे, त्याच्या पुढे जर आपण हिटिंग केलं त्या सॅच्युरेटेड स्टीमला, तर ती काय होते, सुपरहीट स्टीम मध्ये. म्हणजे त्याच्या पुढे, ह्या लाईनच्या पुढे काय असेल, परत जर हिट केलं, ह्या लाईनच्या पुढे जर हिट केलं तर काय भेटते आपल्याला, स्टीमच भेटते. पण ती सुपरहीटेड होते, म्हणजे सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षा जास्त त्याचं तापमान जातं. त्यामुळे हा जो पुढचा रिजन आहे, त्या रिजनवरती काय भेटेल आपल्याला, स्टीम भेटेल फक्त. समजतंय? ह्या रिजन पुढे काय भेटेल आपल्याला, स्टीम भेटेल. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, स्टीम रिजन.
इमेजिन होत आहे हा संपूर्ण काय आहे स्टीम रिजन आहे समजते हा काय संपूर्ण स्टीम रिजन आहे इमेजिन होत आहे हा असणार आहे स्टीम रिजन इमेजिन होत आहे स्टीम रिजन कोणता आहे तो हा स्टीम रिजन असेल त्यानंतर हा काय वेट रिजन त्यानंतर हा काय आहे लिक्विड रिजन समजतंय लिक्विड म्हणजे या ठिकाणी लिक्विड फेज मध्ये असेल वॉटर फेज मध्ये असेल या ठिकाणी तो काय असेल लिक्विड प्लस वॉटर असेल त्यामुळे त्याला आपण वेट रिजन म्हणतो वेट स्टीम असेल त्यानंतर इथे ड्राय स्टीम असेल म्हणजे हा ड्राय रिजन सॉरी स्टीम रिजन झाला समजतंय ओके आता या ठिकाणी तुम्हाला रिजन समजले कोणते कोणते कुठे कुठे आहेत ते आता या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्हाला लाईन दिसत आहे या ठिकाणी x = 0 लिहिलेलं आहे दिसतंय की लाईन म्हणजे ही जी लाईन आहे लिक्विड लाईन त्या लिक्विड लाईन वरती ड्रायनेस फ्रॅक्शन किती असतं 0 असतं त्यानंतर व्हेपर लाईन वरती ड्रायनेस फ्रॅक्शन किती असेल 1 असेल पहा या ठिकाणी 1 लिहिलंय x = 1 आणि ड्रायनेस फ्रॅक्शन काय होतो 0 कडून 1 कडे व्हॅरी होतो मग या ठिकाणी तुम्हाला ड्रायनेस फ्रॅक्शनच्या लाईन दिसतायत पहा या ठिकाणी इथे ड्रायनेस फ्रॅक्शन किती या लाईन वरती 0.2 समजतंय त्यानंतर पहा इथे एक ड्रायनेस फ्रॅक्शनची लाईन आहे त्या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन किती आहे 0.4 त्यानंतर पुढची लाईन त्या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन आहे ती ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन आहे त्याचं ड्रायनेस फ्रॅक्शन किती 0.6 दिसतोय त्यानंतर पुढच्या लाईन वरती ड्रायनेस फ्रॅक्शन किती आहे 0.8 त्यानंतर पुढची लाईन काय आहे 0.9 म्हणजे ही जी लाईन आहे त्या लाईनला आपण काय म्हणतो ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन समजतंय इमेजिन होतंय का ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन कोणत्या आहेत पहा या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन दिसती का या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन किती आहे 0.2 त्यानंतर ड्रायनेस फ्रॅक्शन किती आहे 0.4 म्हणजे त्या लाईन वरती त्या ठिकाणी जो ड्रायनेस फ्रॅक्शन लिहिलेला आहे कोणत्याही पॉइंटला जर आपण स्टीम घेतली वेस्ट स्टीम तर त्या वेस्ट स्टीमची ड्रायनेस फ्रॅक्शन किती असेल या लाईन वरती कोणत्याही पॉइंटला तो असेल 0.6 त्यानंतर नेक्स्ट लाईन किती असेल या लाईन वरती 0.8 त्या स्टीमचा ड्रायनेस फ्रॅक्शन किती असेल 0.8 असेल समजतंय मग ही ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन आहे त्या देखील तुम्हाला ग्राफ मध्ये दाखवायच्या ड्रायनेस फ्रॅक्शन तुम्हाला दाखवायचं इथे किती ड्रायनेस फ्रॅक्शन 0.9 असे ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन तुम्हाला दाखवायच्या समजतंय इमेजिन होतंय ओके त्यानंतर नेक्स्ट आता नेक्स्ट या ठिकाणी कॉन्स्टंट टेम्परेचर लाईन तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी दिसते टेम्परेचर लाईन कॉन्स्टंट टेम्परेचर लाईन दिसते या ठिकाणी टेम्परेचर दिलेलं आहे किती आहे ते 800 डिग्री सेल्सिअस मग या लाईन वरती टेम्परेचर काय असेल कॉन्स्टंट असेल आणि ते किती असेल 800 डिग्री सेल्सिअस असेल त्यानंतर नेक्स्ट लाईन किती असेल टेम्परेचर 700 डिग्री सेल्सिअस त्यानंतर नेक्स्ट लाईन किती असेल त्या लाईन वरती स्टीमचं टेम्परेचर 600 डिग्री सेल्सिअस मग ही जी लाईन आहे त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट टेम्परेचर लाईन मग त्या लाईन वरती टेम्परेचर काय आहे कॉन्स्टंट आहे आणि त्या टेम्परेचरची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे त्या लाईन वरती कोणताही पॉइंट आपण जर घेतला आणि त्या पॉइंटला जर आपण स्टीम घेतली तर त्या स्टीमचं टेम्परेचर किती दिसेल आपल्याला त्या ठिकाणची जी व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी पहा 400 लिहिलेली आहे किती लिहिलेलं आहे 400 मग या ठिकाणी या लाईन वरती कोणत्याही पॉइंटला जर आपण स्टीम घेतली तर त्याचं टेम्परेचर किती असेल 400 असेल समजतंय ही आहे कॉन्स्टंट टेम्परेचर लाईन दिसतंय का या ठिकाणी सिमिलरली पहा या ठिकाणी टेम्परेचर किती आहे ओके जे काय असेल ते टेम्परेचर ते या लाईन वरती काय असेल कॉन्स्टंट असेल किती ते पहा या ठिकाणी किती दिसते 160 समजतंय 160 टेम्परेचर
समजतंय, ती लाईन अशी येईल. समजतंय, या ठिकाणी लिहिलेले पहा 160, तसं इथं किती 140, त्यानंतर किती 120, त्यानंतर 100, त्यानंतर किती 80, त्यानंतर 60, त्यानंतर टेम्परेचर किती आहे 40. दिसतंय का या ठिकाणी? ह्या लाईनवरती टेम्परेचर किती असेल 40 असेल. समजतंय? या कॉन्स्टंट टेम्परेचर लाईन आहे आणि तुम्हाला सगळ्या लाईन नाही ड्रॉ करायच्या, तुम्हाला फक्त 1 ते 2 लाईन ड्रॉ करा फक्त आणि त्या ठिकाणी फक्त टेम्परेचर म्हणा ॲरो करून दाखवा. त्या लाईनला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट टेम्परेचर लाईन म्हणतो. समजतंय? कॉन्स्टंट टेम्परेचर लाईन कोणत्या आहेत त्या? ओके, इथून समजलं. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाईन दाखवलेली आहे स्पेसिफिक व्हॉल्यूमची, म्हणजे या लाईनवरती स्पेसिफिक व्हॉल्यूम काय आहे? कॉन्स्टंट आहे. तो किती आहे? 100 मीटर क्यूब पर kg. सॉरी, आपण डेन्सिटी म्हणतो, स्पेसिफिक व्हॉल्यूम सॉरी, डेन्सिटी काय त्या लाईनवरती? कॉन्स्टंट आहे. सॉरी, डेन्सिटी नाही आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम होते व्ही. स्पेसिफिक व्हॉल्यूम व्ही किती या ठिकाणी? 100 आहे. त्यानंतर किती या ठिकाणी? 10 आहे. स्पेसिफिक व्हॉल्यूम किती आहे? 1 आहे. त्यानंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम किती आहे? 0.1 त्या लाईनसाठी. पुढच्या लाईनसाठी पहा किती आहे? 0.01 मीटर क्यूब पर kg. हे त्याचं युनिट असेल. काय असेल युनिट त्याचं? मीटर क्यूब पर kg. त्यानंतर या लाईनवरती किती आहे? स्पेसिफिक व्हॉल्यूम 0.02. या लाईनवरती किती आहे? 0.01. ह्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईनवरती जे काही स्टीम किंवा वॉटर असेल त्याचं स्पेसिफिक व्हॉल्यूम जे काय कॉन्स्टंट आहे, तर कोणत्याही पॉईंटला स्पेसिफिक व्हॉल्यूम काय भेटतं? कॉन्स्टंट भेटतं. आणि ते किती असतं ते त्या लाईनच्या ठिकाणी लिहिलेलं आहे. समजतंय? मग ही काय? या लाईनवरती स्पेसिफिक व्हॉल्यूम काय आहे? कॉन्स्टंट आहे आणि ते किती आहे? 0.0. नंतर पहा नेक्स्ट लाईन या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी स्पेसिफिक व्हॉल्यूम किती या लाईनवरती? प्रत्येक पॉईंटला, कोणत्याही पॉईंटला स्टीम किंवा वॉटर जे काय असेल त्याचं स्पेसिफिक व्हॉल्यूम भेटेल 0.01. त्यानंतर या ठिकाणी स्पेसिफिक व्हॉल्यूम किती भेटेल या लाईनवरती? 0.01 सॉरी 0.1 फक्त मीटर क्यूब पर kg. त्यानंतर नेक्स्ट लाईन या ठिकाणी किती भेटेल? स्पेसिफिक व्हॉल्यूम 1 भेटेल. समजतंय? त्यानंतर नेक्स्ट लाईन त्या ठिकाणी स्पेसिफिक व्हॉल्यूम किती भेटेल? 10 भेटेल. समजतंय? या ठिकाणी स्पेसिफिक व्हॉल्यूमच्या ह्या लाईन आहेत, म्हणजे त्या ठिकाणी स्पेसिफिक व्हॉल्यूम काय असतो? स्टीमचा, वॉटरचा काय असतो? तो स्पेसिफिक व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो कोणत्या प्रत्येक पॉईंटला आणि त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली असते. समजतंय? ओके. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी एंट्रॉपी दिलेली आहे. एंट्रॉपी दिसतंय का? एंट्रॉपी यस. मग ह्या लाईनवरती यस काय? कॉन्स्टंट आहे. एक्स कशात दिलं पहा? 11 किलो जूल पर kg केल्विन. मग या ठिकाणी ह्या लाईनवरती यस काय आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या एंट्रॉपी लाईन आहे. कोणती लाईन आहे? एंट्रॉपी. म्हणजे ह्या लाईनवरती एंट्रॉपी काय आहे? कॉन्स्टंट आहे. या लाईनवरती किती असेल? 10. पुढच्या लाईनवरती किती असेल? 0.9. समजतंय? त्यानंतर नेक्स्ट लाईनवरती किती असेल? 9.8 या लाईनवरती. मग सिमिलरली या ठिकाणी तुम्ही ठराविक लाईन काढा. या लाईनवरती किती आहे? 0.3. समजतंय? या लाईनवरती किती पहा? 2.4. समजतंय? या ठिकाणी या लाईनवरती किती आहे? 2.0. नंतर 1.6. नंतर 1.2. नंतर 0.8. नंतर 0.4. ही जी लाईन दिसत आहे त्या लाईनवरती एंट्रॉपी काय आहे? कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे? एंट्रॉपी. म्हणजे ह्या एंट्रॉपी लाईन्स आहेत. समजलं तुम्हाला? वेगवेगळ्या लाईन पीरियड डायग्राम मध्ये कोणते कोणते असतात त्या, मग ते लक्षात ठेवा. त्या ठिकाणी कोणत्या रिजनला काय म्हणायचं आणि त्या वेगवेगळ्या लाईन्स कोणत्या आहेत. ओके, समजलं? ओके, उरलेला पोर्शन मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला याची डायग्राम मी ड्रॉ करून दाखवेल तुम्हाला प्रत्यक्षामध्ये. आता आपण आजचं लेक्चर मी या ठिकाणी स्टॉप करतो.